नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला चॅनल मराठी सिरियल जीवी विथ राणी यावर. तर मंडळी, मला फक्त वाटलं होतं की अंशुमन चिंगीचा जीव घेऊ शकतो, कारण समर नाही आहे ना म्हणून. पण ना अंशुमन नेमकी तेच करणार आहे. चिंगीचा जीव घ्यायचाच प्रयत्न करतो आहे अंशुमन. चिंगीच्या सोबत तिच्या बाळाचा पण जीव घ्यायचा प्रयत्न करतो आहे. पण चिंगी यातून कशी वाचते ना ते बघाच पुढे. आणि मंडळी, एवढं सगळं होऊनही ना मल्लिका अंशुमनचीच बाजू घेत आजीकडे जाते आणि समरला समजवायला सांगते. पण आजी बरोबर तिला उत्तर देतात हा मंडळी. आजी असं काही तिला ऐकवतात ना की मल्लिकाचं तोंडच पडतं आणि मल्लिका चुपचाप तिथनं निघून जाते. पण इकडे ना स्वानंदी समोर पोचला की नाही याची चौकशी करण्यासाठी फोनवर बोलत असते. समरला ती म्हणत पण असते की ना तुम्हाला एकटीला नाही झेपणार हे सगळं, तुम्ही लवकर या ना. आणि ते दोघं जण जे काही बोलत असतात ना ते आजी ऐकत असतात. आणि आजीला त्यांचं दोघांचं बोलणं ऐकून ना बरं वाटत असतं की यांच्या नात्यामध्ये पुढे काहीतरी घडतं आहे. आणि मंडळी, यांच्या नात्यामध्ये पण ना खूप मोठा ट्विस्ट येणार आहे हा पुढे. ते तर आपल्याला बघायला मिळणारच आहे. पण ना फोन ठेवल्यानंतर स्वानंदी आजीजवळ बसते आणि म्हणते, आजी काय बघतायत तुम्ही? आजी म्हणतात, बरं वाटलं तुला असं हसताने बघून. आणि समरने लग्नामध्ये तुझी बाजू घेतली, तुझ्या बाजूने उभा राहिला, ते बघूनही मला खरंच खूप बरं वाटलं. पुढे ना आजी म्हणतात, माझं जरा चुकलंच, मी तुझं ऐकायला हवं होतं, पण ना मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. मंडळी, हा विषय तेव्हाचा आहे जेव्हा चिंगीने तिच्या हातावर अंशुमनच्या नावाची मेहंदी काढली होती आणि स्वानंदी आजीला समजावत होती. पण आजीने तिचं काय ऐकलं नाही. आजी म्हणाल्या की श्वेता प्रकरणामुळे ना अंशुमन सुधारला असेल, पण आपल्या घरातला एखादा व्यक्ती असेल त्याच्यावर आपला विश्वास असतो ना, की आपल्याला असं वाटतं की त्याने एखादी चुकी केली आहे पण त्यातून तो नक्की सुधारेल. आणि आजींनाही तसंच वाटलं होतं की माझा नातू या श्वेता प्रकरणामुळे ना सुधारला असेल आणि तो असं काही करणार नाही. पण अंशुमनने नेमके तेच केलं. आता आजींना त्याचंच गिल्ट मनात धरून स्वानंदीची माफी मागत असतात. आता स्वानंदी म्हणते, आजी असं काही नाही आहे, तुम्ही नका हे मनाला लावून घेऊ आणि हा विषय आता आपण नकोच काढूयात. आता मंडळी, मंदाकिनीची एवढी मज्जा येते ना, मंदाकिनीची अधिरा अशी जिरवते ना, मंदाकिनीची बोलतीच बंद करते. आणि ना खरंच असंच केलं पाहिजे. बिचारी अधिरा एवढं ॲडजस्ट करून घेते आहे ना, त्याचं तिला कौतुक नाही आहे. पण ती कुठे चुकती आहे ना ते बरोबर तिच्या लक्षात असतं. आणि याला त्याला जाऊन ते हे सगळं सांगायचं. त्यांना शेजारच्या 4 बाया आणि ती बसून ना गप्पा मारत असतात आणि त्यांना तिच्या घरी पोहे खाण्यासाठी बोलवलेलं असतं. खरं तर पोहे खाण्याचं हे कारणच होतं. तिला खरं तर सुनेबद्दल सांगायचं असतं ना. प्रत्येक घराच्या रीती परंपरा वेगवेगळ्या असतात. जेव्हा नवीन मुलगी घरामध्ये येते ना, तिला त्या परंपरा माहीत नसतात. जर का आपण ॲडजस्ट करून घेतलं तर तीही ॲडजस्ट करते. पण असं सासूचं नसतं बरं का. सगळ्याच सासवा तर तशा नसतात, पण काही जणी नाही ॲडजस्ट करून घेत. तुम्हाला कसं वाटतं, असं होतं का? कमेंटमध्ये ना नक्की सांगा. असो, पण इथे ना मंदाकिनी तेच अधिराबद्दल सांगत असते. मी एक छोटीशी मागणी केली की मला नातवंड असू द्या आणि यांना काय झेपतं का या सगळ्या गोष्टी? मला तर वाटतं ना तिची आई व्हायची लायकीच नाही आहे. आणि हे बोलणं ना अधिरा किचनमधून ऐकत असते सगळं. अधिराला बघून मंदाकिनीच्या मैत्रिणी म्हणतात, अगं अधिरा आहे मागे. आता मंदाकिनी ना लगेच टॉपिक चेंज करते आणि म्हणते, पोहे देऊ का तुम्हाला एक्स्ट्रा? आता मंडळी, अधिरा तर माहिती आहे ना तोंडावर उत्तर देणारी आहे. तिच्या मनात काही नसतं, जे आहे ना ते तोंडावर बोलून टाकते. आणि असंच असलं पाहिजे, कारण नंतर बोलून उपयोग नाही. त्या माणसाला तिथेच उत्तर दिलं ना तर पुढे विचार करणार तो आपल्याला काही बोलण्यासाठी. आता अधिरा म्हणते, काय हो आई, का थांबलात? बोला ना, माझ्याबद्दलच बोलणं चालू होतं ना, मला पण ऐकू द्या काय बोलणं चालू आहे. आता अधिरा म्हणते, आम्ही ना विचार करतो आहे. चांगले आईबाप होण्यासाठी ना सगळी प्लॅनिंग करावी लागते. आणि आम्ही अजून रेडी नाही आहोत. जेव्हा आम्ही रेडी होऊ ना तेव्हा आम्ही बेबी प्लॅन करू. आता सध्या आमचा करिअरवर फोकस आहे आणि मला ना या गोष्टींसाठी टाईम पण नाही आहे. तुमच्यासारखं नाही आहे एक जागी जमा व्हायचं आणि सुनांबद्दल बोलायचं. हे वाक्य बरोबर बोलले हा मंडळी. ज्यांना कामं नसतात ना तीच लोक असं करत असतात, याचं त्याचं उनं धुणं काढायचं. आता ना हे वाक्य बोलून अधिरा तिकडनं निघून जाते. आणि अधिरा ना जाता जाता मंदाकिनीच्या मैत्रिणींची पण चांगलीच जिरवते हा. ती डायरेक्ट म्हणते, तुमचे पोहे खाऊन झाले असतील ना तर जा आणि निघा इथनं. रागामध्ये पोह्यांची प्लेट ना खाली ठेवतात आणि निघून जातात. मंदाकिनी काय बोलणारच, तेवढ्यात ना अधिराही तिकडनं निघून जाते. अशीच फजिती झाली पाहिजे या मंदाकिनीची. बघावं तेव्हा अधिराला टोमणे मारत असते.
खरं तर मंडळी, या मंदाकिनीला ना अधिराचं तर लांबच राहिलं, पण तिच्या मुलीचंही कौतुक नाही आहे. बिचारी स्वानंदीलाही किती काम लावायची ही, आणि अजूनही तिला कौतुक नाही आहे. तिला फक्त एक रोहन आणि सुष्मिता याच 2च मुलांवर प्रेम आहे. मला सुरुवातीला असं वाटायचं की स्वानंदी ही तिची सावत्र मुलगी आहे, पण खरं तर सख्खी मुलीसोबत अशी वागते आहे ना ही मंदाकिनी, की विश्वासच नाही बसत हिची मुलगी असेल म्हणून. आता इकडे ना मल्लिकाची फजिती बघा मंडळी. मल्लिका ना रडायचं नाटक करत ना आजीच्या रूममध्ये येते. तिला असं वाटत असतं की आजी एकट्याच असतील, आणि रडत रडत येऊन तिथे बसते. तिथे येऊन बसल्यानंतर ना ती स्वानंदीला तिकडे बघते. आता रडायचं नाटक थोडं कमी करते कारण तिला माहिती आहे स्वानंदी लगेच पकडेल ही नाटक करते म्हणून. आता आजी म्हणतात, काय झालं तुला? आता मल्लिका असं दाखवते की ती किती आजारी आहे आणि तिला किती टेन्शन आलेलं आहे. आता परत रडायला लागते ती आणि म्हणते, मला काहीच कळत नाही काय करावं. आजी आता म्हणतात तिला, आता जास्त आऊ नको आणू, काय झालं आहे ना ते सांग. आता मल्लिका ना बघा किती ड्रामा करते. मल्लिका म्हणते की तुम्हाला असं वाटतं आहे का अंशुमनला मी सांगितलं आहे हे सगळं करायचं? मी बोलली आहे त्याला, मला किती टेन्शन येतं आहे ना, मला माझंच माहिती आहे ना. असं दाखवते आहे की तिला ना खूप टेन्शन येतं आहे. दम वगैरे लागल्यासारखं नाटक करते आणि तिथेच बेडवर बसते. आता बिचारे आजी ना उठून तिला पाणी देतात. स्वानंदी जराही रिॲक्ट करत नाही मंडळी. स्वानंदी असं दाखवते की तिला काही फरकच पडत नाही, आणि खरं तर स्वानंदीला कळत असतं की हे सगळं नाटक करते आहे. आता आजी म्हणतात, घे पाणी घे आणि डॉक्टरकडे जायचं का आपण? आता मल्लिका बघा कसा डायलॉग मारते. मल्लिका म्हणते, दुखावलेल्या शरीरावर डॉक्टर उपचार करतील, पण दुखावलेल्या मनावर कसं करतील? आता आजी बरोबर उत्तर देतात. मला ना आजीचं कॅरेक्टर खूप आवडतं मंडळी. आजींना तडजतोड उत्तर देतात सगळ्यांना. ते अर्पिता असो किंवा अंशुमन असो किंवा मल्लिका असो, कोणालाच नाही सोडत त्या, आणि एकदम लागेल ना असं उत्तर देतात. आता आजी म्हणतात, दुखावलेल्या मनासाठी पण डॉक्टर असतात. आता ना मल्लिकाचं तोंड लगेच पडतं आजी म्हणतात, मला ना तुझं काय खरं काय खोटं कळतच नाही, आणि लग्नामध्ये ना तुने जे प्रकारे अंशुमनची बाजू घेत बोलली ना ते मला काही पटलेलं नाही, आणि हे खरंच आहे मंडळी. दुसऱ्यांच्या मुलीला नावं ठेवून ही स्वतःच्या मुलाचे सगळे कारनामे झाकत होती, आणि खरं काय लपलेलं राहत नाही मंडळी, कधी ना कधी बाहेर येतच. आणि शेवटी तेच झालं ना. अंशुमनचं खरं रूप तर आलंच सगळ्यांसमोर, आणि ही तोंडावर पडली. तरीही हिचा माज गेला नाही. तरीही अंशुमनसाठी बाजू घेण्यासाठी आजींकडे आलेली आहे. आता मल्लिका ना जुनं सगळं काढते आणि म्हणते, माझा नवरा गेला ना त्यावेळेस अधिरा एवढी लहान होती, तिथून मी सगळं सहन करते आहे, आणि ना मला रक्ताच्या नात्यांची जाण आहे मला बाहेरच्यांकडून अपेक्षा नाही आहे, पण घरच्यांकडून अपेक्षा आहे. मंडळी, हे बोलणं ना स्वानंदीसाठी होतं बरं का. स्वानंदीला दाखवून द्यायचं होतं की ती बाहेरची आहे आणि आपण घरातल्या आहेत, आणि ना आजींनाही हे वाक्य कळतं. आजी म्हणते, नक्की तुला काय बोलायचं आहे, क्लिअर बोल. आता मल्लिका म्हणते, मला खूप त्रास होत आहे, हे बघवत नाहीये मला. आजी म्हणतात, ठीक आहे, डोळे बंद करून ठेवणार का मग हे? मल्लिका कितीही रुबाब दाखवत असली ना तरी स्वानंदी समोर तिची बोलती बंदच होते आणि स्वानंदीला ही घाबरते पण. हे या सीन मधून क्लिअर दिसतं मंडळी. आता ना मल्लिका थोडं अडखळत बोलते आणि स्वानंदीकडे बघत बघतच म्हणते की तुम्ही ना समरशी बोला ना. आता आजी म्हणतात, समरशी काय बोलायचं? समरने थोडी या घराचं नाव खराब केलं आहे, हे तर तुझ्या मुलाने केलेलं आहे. आजी म्हणतात, त्या अंशुमनला समजाव जरा काहीतरी. आता मल्लिका म्हणते, अहो मी त्याला चांगलंच समजवलं आहे आणि त्याला चांगलीच समज दिली आहे की परत जर का असं काही केलंस तुला काठीने बडवेल. मंडळी, याआधी तर स्वानंदीने त्याला चापकाने फटकावलं होतं, तरीही तो नाही सुधारला. आता काय सुधारणार आहे मंडळी? आणि यावरच नाही थांबला. बिचाऱ्या त्या सुष्मिताच्या पण मागे लागला आहे आणि त्या सुष्मितालाही त्याच्या जाळ्यात ओढणार आहे. मला तर वाटतं ना याला जेलमध्येच घातलं पाहिजे, कारण ना कितीही केला तरी नाही सुधारायला बघत आहे. आता मंडळी, मल्लिकाने ना खरं खोट्याची बाजू घेण्यापेक्षा ना त्या चिंगीलाच बडबड करू लागते. मल्लिका म्हणते, खरं तर ना त्या चिंगीला आवरा. आता मंडळी, स्वानंदी काय शांत राहणाऱ्यातली नाही. चिंगीचा विषय आला म्हणजे स्वानंदी तिची बाजू घेणारच. स्वानंदी लगेच म्हणते, का काकू, चिंगीला का आवरायचं? मुळात चिंगीची चुकी काय आहे यामध्ये? ती तर गरीब भोळी बाबडी मुलगी, ती तर तिचा स्वतःचा हक्क मागते आहे, त्यात तिची काय चुकी? आता ना आजी पण म्हणतात, अगं हे तुला लाज नाही वाटत का असं काही बोलायला? तुझ्या पण 2 मुली आहेत ना. मंडळी, याचं पण उत्तर असतं मल्लिकाकडे. मल्लिका लगेच आजी त्या राजवाड्या आहेत आणि ही चिंगी एक नोकरानी.
बघा ना मंडळीचे विचार. म्हणून हा अंशुमन पण असाच आहे. कारण आईचे विचार असे असले तर मुलांचे पण विचार असेच असणार ना. आता स्वानंदी बरोबर उत्तर देते हा हिला. स्वानंदी म्हणते, ठीक आहे त्या राजवाडे आहेत, पण चिंगीच्या पोटात ज्याचं बाळ आहे ना तो पण राजवाडेच आहे ना, आणि त्याने तिची जबाबदारी घेतलीच पाहिजे. तुम्हीच विचार करा ना, आपण एवढे मोठे राजवाडे आहोत, त्या चिंगीने आपल्याला न सांगता डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेली असती ना, आता अंशुमन जेलमध्ये असता आणि आजी पण लगेच म्हणतात त्यावेळेस समर पण त्याला वाचवायला नसता आला. आता मल्लिकाकडे ना काहीच बोलायला राहत नाही हा. मल्लिका रागामध्ये ना तिथून उठून निघून जाते. कारण आजी स्पष्ट तिला बोलतात, माझं बोलून आणि ऐकून सगळं झालं आहे, मला यापुढे काहीच बोलायचं नाही आहे. आणि आजी काही ऐकायच्या मनस्थितीत पण नसतात. आजी तिला म्हणतात तू जा इथनं, आणि मल्लिका रागात उठून तिकडून निघून जाते. मल्लिकाचा चांगलाच पोपट केला आहे या दोघींनी मिळून, आणि असंच जिरवायला पाहिजे. एवढं सगळं होऊनही ती अजूनही अंशुमनची बाजू घेते ना, म्हणजे मानलं पाहिजे हिला. मंडळी, हा अंशुमन ना इतक्या खालच्या पातळीचा असू शकतो ना, मला अजूनही वाटत नव्हतं. पण या अंशुमनचं कॅरेक्टर इतकं खराब दाखवलं आहे ना, काय सांगू तुम्हाला. आता हा चक्क स्वानंदीच्या बहिणीला जाळ्यात ओढायचं बघतो आहे. आता नेमकी याने असं काय केलं आहे ना ते बघाच तुम्ही. इकडे ना मंदाकिनी चिडचिड करत असते की आधीरा जे काय बोलले आहे ना त्यावरून, आणि सुष्मिताला म्हणत असते ही ना सेम तिच्या मम्मीसारखीच आहे. मम्मी कशी गोड गोड बोलायचं आणि माणसांना फसवायचं, आता ही पण तशीच करते आहे. आता मंदाकिनी म्हणते तू ना स्वानंदीलाच फोन लाव, मी सगळं सांगते. आता सुष्मिता स्वानंदीला फोन लावते, पण स्वानंदी काय फोन उचलत नसते. आता मंदाकिनी म्हणते ठीक आहे, ती ना एका फोनमध्ये फोन उचलेल ना असं होऊच शकत नाही, आता तू त्यांच्या घरच्या लँडलाईनवर फोन लाव. एवढं बोलून मंदाकिनी तिकडनं जाते. सुष्मिता लँडलाईनवर फोन लावते. आता मंडळी, नेमकी हा फोन ना अंशुमनच उचलतो आणि अंशुमन म्हणतो कोण बोलतं आहे. आता सुष्मिता म्हणते ताई आहे का तिकडे. आता अंशुमन म्हणतो कोण ताई. सुष्मिता म्हणते स्वानंदी ताई, म्हणजे मी त्यांची बहीण बोलते आहे सुष्मिता. आता अंशुमन बघा किती गोड गोड बोलतो सुष्मिताला. अंशुमन म्हणतो की मिस युनिव्हर्स बोलते का. अंशुमन ना सुष्मिताला बरोबर त्याच्या जाळ्यात ओढतो, आणि सुष्मिता तर दाखवलीच आहे ना बालिश, तिला कोणीही काही बोललं ना तर ती लगेच त्या गोष्टींवर विश्वास ठेवते. आता त्याचाच फायदा हा अंशुमन घेणार आहे असं वाटतं आहे. बघूयात पुढे यामध्ये काय ट्विस्ट येतं आहे. मंडळी, चिंगीवर हे सगळं प्रकरण ओढलं, स्वानंदी एवढं पेटून उठली, पण जर का सख्या बहिणीसोबत अंशुमनने असं काही केलं ना तर अंशुमनचं काय खैर नाही बरं का. अंशुमनचं स्वानंदी काय करेल ना काही सांगता येत नाही. आणि समर तर आहेच तिला सपोर्टिव्ह. या अंशुमनने ना स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायचा विचार केलाच आहे. त्यासोबत मल्लिकालाही घेऊन डुबणार आहे. असो, पुढे काय होतं आहे ना ते बघायला मिळणारच आहे. इकडे ना मल्लिका गेल्यानंतर आजी स्वानंदी त्याच गोष्टीवर बोलत असतात. आजी म्हणतात मला काय वाटतं अंशुमनने ना चिंगीसोबत लग्न केलं पाहिजे. आता स्वानंदी म्हणते बघूयात काय होतं आहे, पण मला नाही वाटत ना अंशुमन लग्नासाठी तयार होईल. आता आजी म्हणतात मग काय केलं पाहिजे. आता स्वानंदी म्हणते बघूयात काय होतं आहे, पण ना अंशुमनने या गोष्टीची जबाबदारी घेतलीच पाहिजे. पण मंडळी, अंशुमनने जर का चिंगीसोबत लग्न केलं ना, मी प्रत्येक एपिसोडमध्ये तेच बोलते, जिथून हे प्रकरण चालू झालं आहे ना तिथून मी हेच बोलत आली आहे की ना अंशुमन तर जबाबदारी घेणार नाही, पण त्यात जर का त्याचं लग्न जबरदस्ती लावून दिलं ना तर तो चिंगीची खूप वाईट अवस्था करणार आहे. आणि स्वानंदी पण बरोबर तेच बोलते हा मंडळी. स्वानंदी म्हणते ही गोष्ट बरोबर आहे, पण अंशुमनने ती जबाबदारी घेतली पाहिजे ना. आजी म्हणतात अगं आपण आहोत ना, आपण लक्ष ठेवू त्यांच्यावर. आता स्वानंदी खूप मस्त उत्तर देते हा. स्वानंदी म्हणते आपण आहोतच, पण 24 तास आपण त्यांच्यावर नजर नाही ठेवू शकत ना. आता मला वाटायचं चिंगी माझ्यापासून काहीच लपवत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नाकाच्या खालीच झाल्या आहेत ना, आणि आपल्याला काही कळलं पण नाही. तसंच अंशुमन तिच्यासोबत काय करेल नंतर त्या नाही सांगू शकत ना. आता स्वानंदी बोलते या विषयावर ना आपण नंतर बोलूयात. आता मी रुटीन चेकअपसाठी तिला हॉस्पिटलला घेऊन चालली आहे. आणि स्वानंदी एवढं बोलून तिकडनं निघून जाते. पण मंडळी, स्वानंदीला जे वाटतं आहे ना तेच मला पण वाटत होतं की 24 तास ना हे सगळे त्यांच्यावर लक्ष ठेवून नाही राहणार. जेव्हा चिंगी एकट्यामध्ये त्यांना भेटेल तेव्हा चिंगीसोबत ते वाईट काहीही करू शकतात. आणि तसंच करणार आहे हा अंशुमन. चिंगीचा खरंच जीव घ्यायचा प्रयत्न करतो आहे, पण चिंगी वाचते की नाही ना ते बघायला मिळणारच आहे.
इकडे मंदाकिनीचं सुरूच असतं अधिराच्या नावाची बोंब. आता स्वानंदी फोन उचलत नसते म्हणून मंदाकिनी रोहनला फोन करते तिची कंप्लेंट करण्यासाठी. पण रोहनला पण माहिती आहे आपली आई कशी आहे म्हणून. रोहन लगेच म्हणतो की तिने तुझा अपमान केला, येऊन डायरेक्ट अपमान नसेल केला ना, तू पण काहीतरी बोललीच असशील. आता मंदाकिनी माहिती आहे ना, मंदाकिनी सगळं तिच्यावरच खेचून घेते आणि म्हणते मीच वाईट दिसते तुम्हाला आणि सगळं मलाच बोलतात. आता त्यांचं दोघांचं हेच बोलणं चालू असतं एकमेकांसोबत. आता ना मंदाकिनी रोहनला खूप बडबड करत असते. आता रोहन म्हणतो शांत हो, आपण आल्यावर बोलू, आणि तो फोन ठेवतो. इकडे ना सुष्मिता आणि अंशुमन बोलतच असतात. सुष्मिता तर खूप ब्लश करून बोलत असते. बिचारी सुष्मिताला काही कळतच नसतं की हा अंशुमन कसा आहे आणि तिचा फायदा पण घेऊ शकतो. पण इकडे अंशुमन तिला खूप लाडीगोडी लावून बोलत असतो, तुला कोणता मूवी आवडतो, आपल्या मूवीसारखंच सगळं चालू आहे हे ते करत. इतक्यात मल्लिका त्याच्या रूममध्ये येते. मल्लिकाला एवढं चिडलेलं बघून ना अंशुमन म्हणतो मम्मा काय झालं तुला इतकं चिडायला. आता मल्लिका त्याच्यावरच ओरडत म्हणते तुझ्यामुळेच सगळं झालं आहे, मुलगा इथे शेण घालतो आणि निस्तरायला मला लागतं आहे. आता अंशुमन म्हणतो मम्मा काय झालं आहे ते मला सांग नक्की. आता मल्लिका जे काय आजीच्या रूममध्ये झालेलं असतं ना ते सगळं त्याला सांगते. मल्लिका म्हणते आपल्याकडे आता दोनच पर्याय आहे, एकतर त्या चिंगीशी तुझं लग्न लावायचं, नाही तर ते आपल्याला घराबाहेर काढतील. अंशुमन म्हणतो असं काहीच होणार नाही आहे आणि मला तिसरा ऑप्शन माहिती आहे. आता मल्लिका त्याला विचारते का काय तिसरा ऑप्शन आहे तुझ्याकडे. अंशुमनना यावेळेस काहीच सांगत नाही की तिसरा ऑप्शन काय आहे. पण मंडळी मला माहिती आहे याच्याकडे तिसरा ऑप्शन हाच आहे की चिंगीला आणि चिंगीच्या बाळाला मारून टाकायचं. दुसरा तर पर्याय नाही आहे याच्याकडे, पण हा तसाच करायला जातो आहे आणि अजून काहीतरी प्रकरण वाढून ठेवणार आहे हा. मल्लिकाला तर त्यावेळेस तो काहीच सांगत नाही. मल्लिका त्याला विचारते पण नक्की मला काय करणार आहे ते सांग, पण ना अंशुमन तिला काहीच न सांगता तिकडनं निघून जातो. आता अंशुमन ना मंडळी त्याच्या रूममध्ये असाच टाइमपास करत असतो. इतक्यात ना चिंगी त्याच्या रूममध्ये येते. चिंगीला बघून ना अंशुमन खूप चिडतो आणि रागात तिच्या जवळ जातो. मला तर हे बघून भीतीच वाटते की हा आता हिला मारतो की काय. आता चिंगी म्हणते तुम्ही ठीक आहात ना. किती मूर्ख दाखवले आहे ना मंडळी या चिंगीला. एवढं सगळं होऊन अंशुमनने एवढं सगळं तिला बोलून सुद्धा ती त्याच्याचकडे जाते की तू ठीक आहेस म्हणून. आता अंशुमन म्हणतो मुद्दाम करते आहेस ना तू हे सगळं. आता चिंगी बघा काय बोलते त्याला. चिंगी म्हणते मला माहिती आहे तुम्ही ह्या घरातले राजकुमार आहात आणि ना मी एक नोकर आहे, पण मला असं वाटतं आहे की तुमचं माझ्यावर प्रेम आहे. किती आंधळी आहे ना, हिला एवढं स्वानंदीने समजावलं, एवढं सगळं सांगितलं. अंशुमनसुद्धा हे सगळं प्रकरण झाल्यानंतर तिच्यासोबत इतका वाईट वागला तरी हिच्या डोळ्यावरची काही प्रेमाची पट्टी उतरत नाही बाबा. आणि ही जेव्हा मरेल ना त्याच वेळेस हिची पट्टी उतरेल असं वाटतं आहे मला. पण असो, चिंगी त्याच्या रूममध्ये बोलतच असते आणि इकडे स्वानंदी चिंगीला शोधण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. चिंगी काय तिला तिच्या रूममध्ये दिसत नाही आहे. इथेच मंडळी हा एपिसोड संपतो. पण पुढील एपिसोडमध्ये ना त्यांनी दाखवलं आहे की ना स्वानंदी चिंगीला शोधण्यासाठी सगळीकडे घरभर फिरत असते आणि अंशुमन ना चिंगीला मारण्याचा प्रयत्न करत असतो. नेमकीच स्वानंदी तिथेच थांबते. अंशुमन चिंगीला मारायचा प्रयत्न करतो हे स्वानंदी बघते की नाही ना ते पुढच्या एपिसोडमध्येच कळणार आहेत. मंडळी माझ्या आवाजातले हे रिव्ह्यूज तुम्हाला ऐकायला आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.